लाडक्या बहिणींना 10,000 रुपये मिळणार। पहिल्या टप्प्यात 75 लाख बहिणींना 10,000 रुपये खात्यात ट्रान्सफर। बिहार मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा, मुख्यमंत्री लाडकी बहीण रोजगार योजना। पण मग महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं काय? तर बघा, ही जी न्यूज आहे ही अत्यंत खरी न्यूज आहे। साम टीव्हीची न्यूज आहे। पहिल्या टप्प्यात 75 लाख महिलांना जे आहे 10,000 रुपये ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत। बघा, आता महत्त्वाची चर्चा सुरू होतीये, त्यामुळे कोणीही स्किप करू नका, ठीक आहे। बघा काय झालेलं आहे, तर बिहारमध्ये 10,000 रुपये जे आहे लाडक्या बहिणींना देण्याचं आश्वासन जे आहे कोणी दिलंय? मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। पण महाराष्ट्राची परिस्थिती काय? महाराष्ट्राचं सरकार आपल्याला 1,500 रुपये सुद्धा व्यवस्थित देत नाहीये। त्यासाठी देखील आपल्याला अनेक अडचणीचा जे आहे सामना करावा लागत आहे। आता काय झालेलं आहे, बिहारमध्ये बघा 5 कोटी जवळजवळ महिलांनी अर्ज केला आहे। त्याच्यातील 75 ज्या लाख महिला आहेत त्यांना डायरेक्टली जे खात्यात 10,000 रुपये जे आहे ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत। पण महाराष्ट्राची परिस्थिती मात्र वेगळी आहे। महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी या फक्त ई-केवायसीनेच हैराण झालेल्या आहेत। ई-केवायसीने यांची नाकीनव आलेली आहे, कारण की ई-केवायसी सरकारने अशा पद्धतीने अवघड करून ठेवलेली आहे की अनेक लाडक्या बहिणींना यामध्ये समस्या येत आहेत। इकडे बिहारमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये धडाधड 10,000 रुपये पडत आहे, पण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मात्र 1,500 रुपयांसाठी 4-4 घंटे जे आहे नेट कॅफेच्या समोर म्हणा किंवा ई-केवायसी करताना जे आहे त्यांना उभा राहावं लागत आहे, रात्र जागून काढावी लागत आहे। फक्त कशासाठी? तर ई-केवायसी करण्यासाठी। बिहारचं जे सरकार आहे ते लाडक्या बहिणींच्या रोजगाराचा विचार करत आहे, पण आपल्या इथं काय करत आहे आपलं सरकार? फक्त लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना कमी कसं करता येईल यासाठी मात्र वेगवेगळे ई-केवायसी म्हणा, नाहीतर अजून म्हणा पडताळणी म्हणा, अशा पद्धती आणून लाडक्या बहिणींना जे आहे वगळण्याचं काम चालू आहे, ठीक आहे। आणि पुढे बघा काय होतंय। आता बघा आमच्या समोर काय आहेत, OTPच्या समस्या आहेत आमच्या लाडक्या बहिणींसमोर। दुसरी समस्या आहे, तुमची साईटच चलत नाही, साईटवर 1707 एरर येत आहेत। आम्ही जर दुपारी साईट उघडली तर ती साईटच ओपन होत नाहीये। बरं, इथून तिथून साईट ओपन झाली तर तुमची साईट क्रॅशच होत आहे। पुन्हा तुम्हाला विचारलं की सर असं का होतंय, तर तुम्ही काय म्हणताय की बाबा सर्व्हर डाऊन आहे। अहो, तुमचं सर्व्हर सुद्धा डाऊन आहे आणि तुम्हाला आम्हाला 1,500 रुपये द्यायला एवढं जिवार जातंय, आणि तिकडे मात्र तुम्ही 10-10 हजार रुपये देतात। आम्हाला म्हणतात की तिजोरीवर भार आहे, ठीक आहे, तिजोरीवर तुमच्या भार पडताय म्हणताय, आणि मग तिकडं मात्र तुम्ही खटाखट वाटप सुरू करताय। म्हणजे हे कोणता न्याय आहे? महाराष्ट्रातील महिलांना जे आहे ते सरळ अन्याय होत आहे। बघा, जे आमच्या हक्काचे पैसे आहेत, पहिले तर आमच्या लाडक्या बहिणींनी वाट कुठं बघितली? तर रक्षाबंधनला बऱ्याच लाडक्या बहिणींना वाटलं की आता जो आहे आपला भाऊ आपल्याशी जे आहे जे आपल्याला खुशखबर देईल, आपल्याला 3,000 रुपये देईल एकत्र। पण तसं झालं का? नाही, इथे तुम्ही नाराजी केली। आता काय येतंय? आता दिवाळी येते, दिवाळीची भाऊबीज येते, ठीक आहे। मग अनेक लाडक्या बहिणींना जे आहे आता 1,500 + 1,500 असे 3,000ची अपेक्षा आहे। पण तसं होताना दिसतंय का? तर नाही, कारण की बघा दिवाळी आता खूप जवळ आलेली आहे। 20 तारखेजवळ दिवाळी आहे आणि आज तारीख आहे 5 तारीख आहे, आणि अजूनपर्यंत जे आहे GRच आलेला नाही, ठीक आहे। जर GR आलेला नाही म्हणजे पैसे वाटप सुरू होणार नाही। अजून तुम्ही जर लेट केलं 3-4 दिवस तर मग पुढे वाटप कधी करणार तुम्ही? आणि दुसरं म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींचे जून, जुलै आणि ऑगस्टचे पैसे देखील रखडले आहेत, जून, जुलै, ऑगस्टचे। मग त्यांचं काय करणार? 3-3 हप्ते जे आहेत पेंडिंग आहेत, ठीक आहे, 3-3 हप्ते पेंडिंग आहेत काही लाडक्या बहिणींचे। बरं, एवढंच कशाला? तर आमच्या काही लाडक्या बहिणींचे काय प्रश्न आहेत की बाबा आमचे वडील हयात नाही, ठीक आहे, किंवा पती हयात नाहीत, किंवा मग आमचं घटस्फोट झालेला आहे। तर मग अशा वेळेस आम्ही काय करायचं? आम्हाला ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही ऑप्शन दिलेलं नाही। बघा, काल आदिती तटकरे मॅडम यांनी काय केलं? सूचना दिली की OTP रिलेटेड ज्या काही समस्या आहेत त्या लवकरात लवकर आम्ही सॉल्व्ह करू। पण मला सांगा, आता ई-केवायसी प्रोसेसला तुम्ही दिले 2 महिने, ठीक आहे, 2 महिने दिले, आणि तुम्ही जे आहेत 15 दिवस झाले। 15 दिवस जे आहे लाडक्या बहिणींना त्रास झाला, अतिशय त्रास झाला, ही साईट चलत नव्हती, ठीक आहे। तोपर्यंत सरकारच्या वतीने कुठलंही अपडेट आलं नाही, कुठलेही चेंजेस झाले नाही, फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींना जे आहे त्रास देण्याचं काम इथं झालेलं आहे। आणि मग 15 दिवसानंतर सरकारला जाग आली, आणि जाग आल्यानंतर सरकार काय म्हणते की तुमचे जे एरर्स आहेत, साईटवरचे जे एरर्स आहेत ते आम्ही लवकरात लवकर सॉल्व्ह करू। पण किती दिवस माहीत नाही, फक्त आम्ही सॉल्व्ह करू। मग तुम्ही काय 1 ते 2 हप्ते सुद्धा घेऊ शकता,
मग पुन्हा आता राहतातच किती 1 ते 2 हप्ते म्हणल्यावर दिवाळीच येते आणि मग पुन्हा तुम्ही काय म्हणू शकता, तुमच्याकडे पुन्हा चान्स राहते की बघा KYC प्रोसेसच कंप्लीट झाली नाही, मग त्याच्यामुळे जे आहे आम्ही हप्ते देणार नाही. पण असं बरोबर आहे का तुम्हीच सांगा. आता जे आहे सरकारनं ज्यावेळेस घोषणा केली की KYC सगळ्यांना कंपल्सरी करावी लागणार आहे, तर त्याआधी सरकारचं काम होतं की साईट जे आहे व्यवस्थित टेस्ट करणं, सर्व्हर चांगले लावणं. ठीक आहे, सर्व्हर डाऊन होता कामा नये. ठीक आहे, कारण त्यांनाही माहीत होतं ना की बाबा 2 कोटी महिला आहे. ठीक आहे, तुम्ही जशी घोषणा केली या सगळ्या जणी काय करणार, KYC करणार आणि KYC करण्यासाठी सगळे एकदाच आले की साईट क्रॅश होणार. मग याची काळजी जी आहे तुम्ही घ्यायला पाहिजे होती. ठीक आहे, आजची परिस्थिती काय आहे, तर आम्ही रात्र जागून काढतोय, पण मात्र आम्हाला OTP येत नाहीये. बरं, इथून तिथून काही जणांचे तर असे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत की सर साईटच ओपन होत नाहीये मोबाईलवर. मग आता काय 12 वाजता आम्ही जे आहे नेट कॅफेवर जायचं का? त्यांचं काय केलं बघा, पडताळणी तुम्ही चालू केली. पहिले तर तुम्ही पडताळणी चालू केली आणि या पडताळणीमध्ये तुम्ही काय केलं, तर ज्या पात्र महिला होत्या, ठीक आहे, पात्र महिला होत्या त्यांचा सुद्धा तुम्ही हप्ता जे आहे होल्डवर ठेवला का? कारण की तुमच्या असं निदर्शनास आलं की 26 लाख ज्या महिला आहे ते अपात्र आहेत. आणि मग या महिलांसोबत तुम्ही काय केलं, बाकीच्या ज्या पात्र महिला होत्या त्यांचा देखील हप्ता जे आहे होल्ड करून ठेवला. मग मला सांगा, तुम्ही अशी पडताळणी केली कशी? ज्यावेळेस तुम्ही पडताळणी केली, जे अपात्र होते त्यांचे बंद करा ना, जे पात्र आहेत त्यांना का तुम्ही त्रास देताय? कारण बघा, बऱ्याच लाडक्या बहिणींच्या कमेंट आल्या, सर आम्हाला अजूनपर्यंत जे आहे 2-2, 3-3 हप्ते जे आहेत आमचे पेंडिंग आहेत, हे कधी देणार आहेत तुम्ही? बघा, एकीकडे काय न्यूज येत आहेत की 2 हप्ते एकत्र येण्याची शक्यता, म्हणजे 3,000 रुपये. तर 3,000 रुपये एकत्र सरकार देणार आहे का? तर अजिबात नाही. कसं देऊ शकाल? पहिलेचेच 2-3 हप्ते पेंडिंग आहेत, पहिले ते क्लिअर करा. ठीक आहे, आता एका महिन्याचा जर हप्ता सरकारला द्यायचा असेल तर बघा, GR मध्ये 350 कोटीची तरतूद होते दरवेळेस. मग या पेंडिंग लाडक्या बहिणींचे जर पैसे द्यायचे असतील तर सरकारला जे आहे 150 कोटी जवळजवळ जे आहे GR मध्ये मंजूर करावे लागतील. ठीक आहे, सध्या ती परिस्थिती आहे का? सध्या ती परिस्थिती नाही. सरकार त्या मानसिकतेत नाही. सध्या सरकार फक्त एकच काम करत आहे, लाडक्या बहिणींना वगळण्याचं. किती कमीत कमी आम्ही लाडक्या बहिणी वगळू त्याच्यावर सरकार ध्यान देत आहे, म्हणजे सरकारला जे आहे हप्ता जे आहे कमी देता येईल. ठीक आहे, दुसरं काय सगळ्यात महत्त्वाचं आहे की बघा, आता आपल्या इकडे मराठवाड्यात खूप पाऊस झाला. मराठवाड्यात पाऊस झाल्यामुळं भरपूर सारं आहे नुकसान झालेलं आहे. ठीक आहे, आता या नुकसानची भरपाई देणार आहे. सरकारने आश्वासन काय दिलं की दिवाळीला जे आहे आम्ही नुकसान भरपाई तुम्हाला देऊ शेतकऱ्यांना. मग शेतकऱ्यांचं देखील आश्वासन पूर्ण करायचं आहे. मग अशा परिस्थितीत 2-3 हप्ते पेंडिंग लाडक्या बहिणींचे शेतकऱ्यांना सुद्धा मदत करायची आहे. मग अशा परिस्थितीत 3,000 रुपये तुम्ही आम्हाला कसे देणार? तर हे सध्या तरी शक्य नाहीये. बरं, ते जाऊ द्या. निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही काय म्हणालात, आम्ही तुम्हाला 1,500च्या ऐवजी 2,100 रुपये देणार आहोत. अहो, पण पहिले 2,100 देण्याच्या अगोदर आमचे जे 1,500 पेंडिंग आहेत ते तर क्लिअर करा. आमच्या अडचणी तर दूर करा. आमच्या अडचणी तुम्ही ऐकून घ्यायला तयार नाही आहेत. बरोबर, आम्ही मांडायचे तरी कुठे? वेगवेगळ्या YouTube चॅनलच्या माध्यमातून सरकारला अपील करत आहोत, पण मात्र सरकारला काही जाग येत नाहीये. आता बघा ना तुम्ही, ही KYCची जी अपडेट आहे किती दिवसानंतर आली? 15 दिवसानंतर जे आहे आदितीताई तटकरे यांनी जे आहे आता सूचना केल्या आहेत. मग आता याला देखील भरपूर काळ लागणार आहे. येणाऱ्या आता ही जर योजना, लाडकी बहीण योजना जर तुम्हाला यशस्वी करायची असेल तर नियमित हप्ते, जसं तुम्ही आश्वासन दिलेलं आहे तसं नियमित हप्ते तुम्हाला आम्हाला द्यावे लागतील. तुमचं फक्त फोकस आहे 2 कोटी महिला लाभ घेत आहेत त्यांना 1 कोटीवर कसं आणताय? म्हणजे जिथे तुम्ही आता सध्या 350 कोटीची तरतूद करताय तिथे तुम्हाला 150 कोटीची तरतूद करावी लागणार. यासाठी प्रयत्न चालू आहेत. पण तसं न करता, लाडक्या बहिणींच्या भावनांशी न खेळता तुम्ही जे आहे थेट आम्हाला 1,500 रुपये खात्यात दर महिन्याला द्यावे. कारण की ज्याप्रमाणे तुमचं नियोजन असतं त्याप्रमाणे आमच्या लाडक्या बहिणींचं देखील नियोजन असतं. आणि तुम्ही जर आम्हाला 1,500 रुपये महिन्याला दिले नाही तर मात्र आमचं देखील नियोजन विसकतं. म्हणजे काय, फक्त तुमचंच नियोजन कामाचं नाही, आमचं नियोजन कामाचं नाही, असं आहे का? आणि बघा, लाडकी बहीण योजनेबद्दल जे तुम्ही प्रॉमिस केलं होतं की 2,100 रुपये, ते आम्हाला लवकरात लवकर देण्यात यावे. बस ही सरकारकडे विनंती आहे सगळ्यांच्या माध्यमातून. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्रत्येकानं आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत ते कमेंटमध्ये कळवायच्या आहेत. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.